तरी दृश्य आपण पाहतोय आज मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस मुख्यालयात शहीदांना आदरांजली वाहिली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। तू वो फ्रेम दे, वो फ्रेम दे। तर 26 नोव्हेंबर 2008 ही तारीख आजही मुंबईकरांचा थरकाप उडवणारी तारीख आहे, कारण 10 दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे मुंबईत प्रवेश केला आणि 3 दिवस एका शांत धावत्या शहराला जखडून ठेवलं होतं। हॉटेल ताज, ओबेरॉय ट्रायडंट, त्याचबरोबर नरीमन हाऊस, CST रेल्वे स्टेशन आणि कामा हॉस्पिटल या ठिकाणी गोळीबाराचा कहर सुरू झाला। हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तर मानवतेविरोधातला घृणास्पद हल्ला होता, ज्यामध्ये अनेक हुतात्म्यांनी आपला जीव गमावला। ताज हॉटेलमध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि आग, त्याचबरोबर CSMT स्टेशनवरील बेसावध प्रवाशांवर गोळ्या झाडणं आणि नरीमन हाऊसमधील अडकलेल्या कुटुंबियांचा थरकाप उडवणारा संघर्ष, प्रत्येक घटना मुंबईचं रक्त सांडत होती। मात्र या सगळ्यातही मुंबई पोलीस, NSG कमांडो आणि सामान्य नागरिकांनी दाखवलेलं धैर्य हे अविस्मरणीय। तुकाराम ओंबळे यांनी स्वतःचा जीव गमावून अजमल कसाबला जिवंत पकडून एक महत्त्वाचं प्रमाण मिळवलं। या शौर्याची गाथा पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे। 166 निष्पाप जणांनी या हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावले। हजारो कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झाली। तिथलं दुःख हे खरं तर कधीही भरून न निघणार आहे। ज्यांनी आपले प्रियजन गमावले, काहींनी आपले हातपाय गमावले, पण मात्र त्यानंतर मुंबईची यंत्रणा पुन्हा सुरू झाली। पण या हल्ल्याचा मानसिक घाव कुठल्याही मलमानं भरून न निघणार आहे।